नमस्कार, मी प्रकाश सावंत. आज तुमका वांगणी गावची देवपण दाखवत आहे. ती देवपण कशा प्रकारे केली जातात ती. वांगणी गाव असून देव हा चिंदर येथे सकाळी 4 वाजता घेऊन जातात. न बोलता न वाचता एकदम शांततेत देव घेऊन जातात. थंय एक देवाची एक जागा केलेली आहे असा, त्या जागेवर नेऊन देवाक स्थानार्पण करतात. मग थंय 3 दिवस त्याची पूजा देवाक कौल लावतात. 3 दिवसानंतर मग देवाचा कौल झालो कीच मग परत गाव भरता. गावातली एक बारावाडीतली एक वाडी म्हणजे सडियेवाडी. त्या सडियेवाडीत फक्त अशी झोपडी केली जातात नदीच्या काठी. फक्त एकच अशी वाडी आहे ती नदीच्या काठी झोपडी घेऊन राहता. बाकी सगळे नातेवाईकांकडे जातात. आणि त्याच सडियेवाडीतलो मी असतोय प्रकाश सावंत. तर तुमका दाखवतले कशी असतात आमची देवपळण ती 3 दिवसाची. तर चला तर मग बघूया 3 दिवसाची देवपळण. हे असे आमच्या वाडीतल्यानी झोपडे बनवलेले आहेत रवाक 3 दिवसासाठी. हयसं 3 दिवसात भरपूर अशी मजा येता. एकदम निसर्गाच्या सानिध्यात असो आम्ही, एकदम बाजूक नदीच्या काठ. हयसर अशी वाडीतल्यानी आमच्या झोपडे बनवलेले रवाक 3 दिवसासाठी. 3 दिवसात असं खूप मजा करतो आम्ही. एकदम निसर्गाच्या सानिध्यात असे झोपडे असतात आमचे नदीच्या बाजूक. ही असं नदी असा, गंड नदी म्हणून असा ही. हयसर आता सगळा मांजरा कुत्री गुरा ढोरा सगळा घेऊन येतले. जेवण बिवान सगळा हयच सगळा 3 दिवस. वाडीत गावात अजिबात कोण जायत येत नाही 3 दिवसात. या 3 दिवसात गाव पुरं एकदम शांतता असता. वाडी असा पण आमका देवानं असं करून दिलेला असा 3 दिवसासाठी रवासाठी. तर आम्ही हे 3 दिवस असे झोपडेवर राहतो. आता हळूहळू माणसं आपला सामान आणतात. बघूया कसं काय सामान आणतात. तर आता मी पण आता आमचा सामान आणूक जाते थोडा थोडा. बघूया कसं आमका सामान जमतं आता आणू थोडा थोडा. आता जेवण बिवण हेच करूचा असा. तर जेवण बिवण हेच करू. दुपारचा जेवण हेच आमचा. आज संध्याकाळपासून एकदम व्यवस्थित सगळा. हे बघा काका सामान आणतात हळूहळू थोडा थोडा. चालले बघ सामान घेऊन चालले. हे बघा चालले सामान घेऊन असत थोडा थोडा. एकदम असा धुक्या पडला बघा, कसला एकदम धुक्या पडला आता. एकदम हिरवळ आमच्याकडे अजून बघा कशी ती. ते काका पाणी घेऊन चालले आहेत. हे असं सामान घेऊन चाललो आम्ही असं. हे बघा डोक्याला हातात रॉड सगळे पिशी सगळे मासेशे धरूक गावतात. माशाचं पण सामान घेऊन जातो आम्ही. बाजू खाडी आहे ना, तर मासेशे एकदम खाऊ व्यवस्थित गावतले. हे आहे ना अशी खाली जागो वाटा. हो बघा हे बघा सामान आणतात काका. आमचा झोपडा असा बघा. तुमका झोपडा दाखवते आमचा. असा झोपडा मस्त खुर्चीवरची आणून ठेवलेले आहेत. असा झोपडा असा थोडा सामान आणतो ठेवला असा. आता हळूहळू थोडा सामान आणतो आम्ही असं. चूल बनवची या. थोडा थोडा सामान आणले आता. या काय आमच्या रूमचा नैसर्गिक आमच्या बाजूच्या रूमचं कामच करतोय बघा. आमचे संदीप सावंत आणि काका आमचे आमचा मंडळाचा ऑफिस हा असा पोरांसाठी खास असा बनवून ठेवलेला असा. पैसे नाही कोण देते घाबरी जाऊ पाहिजे. फी 500 रुपये फी आहे. हो एंट्री फी. असे झोपडे बनवले आहेत बघा असे. ते एकदम फुल एसी असा. थोडा थोडा सामान आणतात. आज मोबाईल नाही सर देवपणीसाठी खास इलेले असतात 3 दिवस रवाक. तू 500 रुपये चालले सामान घेऊन चालले आहेत. मुंबईला जातो. मुंबईतून इले डायरेक्ट आहे सर. डायरेक्ट आज महिनो झालो सर. आता खुर्चीवरचे घेऊन जातात. खुर्चीवरचे पिलरने पण पाणी नेतात आहे बघा. या असा कडान घराक लावतो आणि आम्ही जातो बाहेर 3 दिवस. हे ग माझ्या आजोबा उचलले घेऊन सगळं. चललो आम्ही खाली रवाक.
3 दिवसासाठी देवपवनीक. तर आमचा फायनली सगळा तो घरबीर बंद करून आम्ही आता खाली चाललो 3 दिवसासाठी रवा झोपड्यात. तर आता दाखवा तुमका कशी आम्ही रवतलो होती 3 दिवसात. हे बघा यांनी कोंबडी पण कशी आणलेली हातात धरून. पाणी बिणी सोय कशी करतात बघा. टिलर वेळ आणून टिलरात टँकर ठेवून एक. हे बघा आता जेवण आम्ही चालू केलं. बाहेरच हवेशीर एकदम. सगळा सामान आणा. आता जेवणाचा टाइम झालो. जेवतो आता इथं बाहेरच. आहे ना दरवाजा आहे ना. नाही ना नाही इसरूच सोडले पाठवून म्हणता दिसावी गाईड मारले आधी व्हिडिओ करून एखादा खोपटा बघा कसा बनवला ना. सगळे पोपडी पण आणले ना. पोपट 3 पोपट असत. हे सगळे लवबर्ड पक्षी सगळे पक्षी सगळं आणल्या ना. असं बांधून तयारी चालू आहे सध्या अजून थोडी. बघा एकदम सगळे मिळून चहा पितो आम्ही बघा. बघूया ते काय म्हणतात ते नंबर पाठवला मी काय असं नाही. अरे संध्याकाळ पुरा कोई घे तू. आम्ही जाऊया गव्हाच्याच झोप आहे. नदी किनारी अशी रिक्षा घेऊन इलो मुंबईवर ना खास देवपणीसाठी. मुंबईवरून गावाला आला देवपणीसाठी खास 15 तास लागले मुंबईवरून यायला गावी. म्हणजे मेन सांगू म्हणजे तुम्ही मुंबईतून पळाला मुंबईत मजा करू पाहा निघलो. देवपण अशी आहे की मस्त. माझे मित्र हे स्वर्गीय कोकणवाले आज हैसर इलियत व्हिडिओ काढू हैसरलो. हो कुत्रो बित्रो पण आणल्याने बघ. का 2 साखळे लावले नियत. 2 साखळ्याक पण ऐकत नाही कुत्रो. येऊ झुजीचो कुत्रो. पोराने आता खेळाक चालू केल्याने. बारक्या पोरांचे बॅटी टर्म घेताना खेळतात मोठे पोरत. बारक्या पोरांचे बॅटी टर्म घेतल्याने खेळतात. हे बहिणच्या भाई बारक्या पोरांचे बॅट टर्म घेताना खेळतात मोठे पोर. हे बघा आमची झोपडी कशी एकदम नदीच्या काठी असत. आता जेवली बुली माणसं सगळं सामान आणून झाला. जेवली बुली आता शांततेत जरा झोपली असत. पण हे पोर आता जरा संध्याकाळ झाली असे खेळ केले आहेत. कोण उडवता टॉस कोण उडवता. हे टॉस कोण उडवता. इन काय आउट का दिसताला त्यांना काय. हा एकानच मागा फिल्डिंग गेली बघा. पहिले जुने दिवस आमचे आठवले. इनका आउट बरे असे टॉस नाही. आम्ही इनका आउट असं उडवून टॉस उडवलो. एवढं तो षटकार. हे 2 कोपऱ्याच्या बाहेर आउट. बस पाठी 1 रन. तो सरळ षटकार. डायरेक्ट षटकार. ह्या कोपऱ्याच्या बाहेर आउट 2. आणि येऊ सरळ लाईन. आता सौरभ सावंत बॉलिंग टाकतले. कोपऱ्यात 2 त्याच्या बाहेर गेलो का तिकडे 2. मी उतरतोय खाली आहे. तू खाली
जडच घे खास मुंबईवरनं बॅट्समन बोलवलो असा तर खास रिक्षा घेऊन दिलेलो मुंबईवरनं. मॅच आमची आता चालू झाली आहे. पहिल्याच बॉल मध्ये हा गेलेला 1 रन आलेला आहे. ए बॅट बीट सोडू का? हा वाईट बॉल आम्हाला कांडाळात आणल्यानी वाईट 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 बॉल रे आंबोळे म्हणजे पोळी आपले मालवणीच्या भाषेत आंबोळे केल्या ना सर बघ काकी हे बघा तू का सांगतोय हे बघा कसे खातात. आजचं मेनू बघा रात संध्याकाळचं. आता खेळान बिळा नेले आता या मस्त आहे की आता पोळी खातली आहे सरत ढोरा बिरा सगळी आणलेली आहे सर. वासूर पण एकदम बारक्या सभा केवढा वासूर आता 3-1 महिन्याचा असतात. तकरीबन बाजू चालू झाली संध्याकाळ झाली नाही लाईट नाही ना मी बत्तीवर करूचा लागता सगळं सर बत्तीवर करूचा लागता ऐसा. आता ही भाकरी वाजतात लाईटीच्या आधी अंधाराच्या पडाच्या आधी. हे बघा आता संध्याकाळ झाली आहे सर रात्र होई दिली आता मस्त आहे की सर धग पेटवले नाही धग हे म्हणजे मच्छर आहे भरपूर आहे जरा.